नुकताच भरल्या डोळ्यांनी आपण बाप्पाला निरोप दिला, पण तुम्हाला माहिती आहे का की बाप्पा पुन्हा येणार आहेत? पण कुठे, कधी, कसं सांगतो. अनंत चतुर्थी झाल्यानंतर जी संकष्ट चतुर्थी येते तिलाच साखर चतुर्थी किंवा साखर चौथ असे म्हणतात. याच साखर चौथला हे गणपती बसवले जातात. हे गणपती 1.5 दिवस, 5 दिवस, 11 ते 21 दिवसांपर्यंत बसवले जातात आणि ही प्रथा पेन, पनवेल, उरण या ठिकाणी जास्त बघायला मिळते. आपण गणपती घरी असताना चंद्राचं तोंड बघणं अशुभ मानतो, पण साखर चौथीच्या गणपतीच्या वेळी चंद्राचं तोंड बघून आरती केली जाते. हे गणपती जास्त करून गणेश उत्सवांच्या वेळी ज्यांना वेळ मिळत नाही अशा मूर्तिकारांच्या घरी किंवा ज्यांना सोयर सुटकामुळे गणपती बसवता आला नाही किंवा ज्यांचे नवस पूर्ण होतात अशा लोकांच्या घरी बसवले जातात. या दिवसात मोदकामध्ये गुळाचं नाही तर साखरेचं सारण वापरलं जातं आणि आरती ही ताटात नाही तर परातीत केली जाते. तर अशा वेगळ्या पद्धतीने साखर चौथीचे गणपती उत्सव साजरे केले जातात. तर या साखर चौथीच्या गणपतीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय श्रीराम.